नमस्कार मित्रांनो, भाग 31 मागील घटना। सागर व तनुजा आपल्या लग्नाची बोलणी करायला तनुजा मॅडमच्या घरी गेले होते आणि सागर तनुजा मॅडमच्या मम्मी पापांना भेटला होता। तिच्या मम्मी पापांना पाहताच सागर एकाएकी अचानक गोंधळला होता, कारण ते त्याचेच खरे आईवडील होते। त्यानंतर सागर व तनुजाला ह्या गोष्टीचा पश्चाताप झाला होता। सागरने ही गोष्ट खूप मनाला लावून घेतली होती आणि त्यानंतर त्याच्या वडिलांनी म्हणजे अमरने त्याला समजावलं होतं। सागर तिथून आपल्या रूमवर गेला होता। कित्येक वर्षांनी आपला मुलगा परत मिळाल्याने अमर व शीलाला खूप आनंद झाला होता। मात्र आता तनुजा त्या शॉकमधून बाहेर निघाली नव्हती। सागर मिळाल्याने आपल्या मुलीला विसरलेले अमर व शीलाला अचानक तनुजाची आठवण झाली होती आणि अमरच्या तोंडून तनुजा असे शब्द बाहेर पडले होते। आता पुढे तनुजा आपल्या रूममध्ये बिस्तरवर पश्चातापाने रडत पडली होती। तेवढ्यात दरवाजातून तिचे पापा अमर आत आले। तनुजाला रडताना बघून आत आलेला अमर तिच्याकडे पाहत हळूहळू तिच्या बेडजवळ आला। आता ह्या गोष्टीचा पश्चाताप होणं साहजिकच आहे, हे अमरनं समजून घेतलं होतं, कारण आपल्याला माहीत नसलेल्या आपल्या सख्ख्या भावावरच आपण प्रेम करणं ही किती मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। तनुजा बिस्तरवर हुंदकत रडत होती। तिने सागरला मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न तिच्या मनाला हेलावून गेला होता। आता तिची समजूत काढण्यासाठी अमर तिच्याजवळ बेडवर बसला आणि तिच्या केसांवरून हात फिरवत तिला म्हणाला, बेटी, तू जे केलंयस त्याला चूक म्हणता येणार नाही। चूक त्यालाच म्हणतात जो समजून घेऊनही पुन्हा पुन्हा चूक करतो। आता तो तुझा भाऊ आहे याची तुला पूर्वकल्पना असती तर तू त्याच्याशी असं वागली असतीस का? मुळीच नाही ना। पापांच्या समजवण्याने तनुजाला दिलासा मिळत होता, पण स्वतःवरच आलेला राग तिला कंट्रोल होत नव्हता। म्हणून ती रडत पश्चातापाने म्हणाली, पापा, मी खूप मोठा गुन्हा केलाय। मी का असं केलं, मी का असं वागले, मलाच काही कळेना झालंय। पापा, देवाने एक संकेत मला दिला होता त्याला भाऊ म्हणून ओळखण्याचा, पण मी कुठल्या भ्रमात राहिले मलाच कळलं नाही। त्याने एकदा माझ्याकडून रॉखी बांधून घेतली होती, पण त्या क्षणाला मी फक्त त्याची वेळ काढली असंच मला वाटलं, पण त्यावेळी तो आपल्या बहिणीपासून दूर होता, म्हणून त्याने खरंच मला मनापासून आपली बहीण मानली होती। नंतर माझ्या मनातला वेगळा भाव त्याच्या लक्षात आल्यावर त्याने पुन्हा पुन्हा मला समजावण्याचा प्रयत्नही केला होता। तो प्रत्येक वेळी ह्या मानलेल्या बहिणीची मला आठवण करून देत होता, पण माझ्या डोक्यात हे काय खूळ बसलं होतं देव जाणे। मी त्याला फक्त माझ्याकडे आकर्षित करण्याचाच प्रयत्न करत राहिले। मी चुकले पापा। पापा, असं काही माझ्या आयुष्यात घडेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं मला, आणि तो परमेश्वराचा संकेतही मला ओळखता आला नाही। मी खरंच चुकले पापा, पण मी तरी काय करणार पापा? तो स्वभावाने इतका चांगला होता, तो इतकं चांगलं वागत होता की मीच त्याच्याकडे हळूहळू आकर्षित होत गेले। मला जसा लाईफ पार्टनर हवा होता तसाच तो होता। पापा, मला त्याची खूप सवय झाली होती, म्हणून मी त्याला मिळवण्यासाठी खूप काही केलं आणि मी सक्सेस झाले होते। हे मी काय करून बसले पापा, हे मी काय करून बसले? आता हे सगळं ऐकून अमरही भावनिक झाला होता, पण तिला त्या पश्चातापातून बाहेर काढण्यासाठी तो तिला समजवण्याचा प्रयत्न करू लागला। म्हणाला, अगं, असे प्रसंग घडतात कधी कधी आणि हा सगळा तुमच्या वयाचा दोष होता। अगं, ही सगळी योगायोगाने घडलेली घटना आहे, विसरून जा बघू तू सगळं। बरं, तू एक काम कर, तू एकदा त्याची माफी माग, तो मोठ्या मनाने माफ करेल तुला, कारण त्यानेही ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या असतील आणि आता तू तर त्याची बहीण आहेस, मानलेली नाही, खरोखरीची सख्खी बहीण। त्यामुळे तो तुला माफ करणार नाही असं होणे शक्यच नाही, आणि त्याने तुला माफ केलं तर तुझं मन थोडं हलकं होईल, करेल तुला तो माफ। अगं, प्रयत्न तरी करून बघ। अमरच्या समजवण्याने तनुजाला थोडं बरं वाटलं। ती आपले डोळे पुसत वर उठली आणि अमरच्या गळ्याला मिठी घालून म्हणाली, ठीक आहे पापा, मी करेन प्रयत्न, मी माफी मागीन त्याची। मग अमरने तिची मिठी सोडवून लाडाने तिच्या कपाळाचे चुंबन घेतलं आणि तिला म्हणाला, ऑल इज वेल, एन्जॉय युअर सेल्फ। असं म्हणून अमरने पुन्हा एकदा प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवला आणि तो तिथून बाहेर निघून गेला। तनुजाने पुन्हा आपले डोळे पुसले आणि विस्कटलेले केस सरळ लावले। सागर आता आपल्या रूममध्ये चिंताग्रस्त होता, पण घडलेली घटना वाईट असली तरीही त्यातून अजून खूप वाईट घडण्यापूर्वीच सावध होण्याची संधी सागर आणि तनुजाला मिळाली होती। तरी बरं, वेळेतच चूक लक्षात आली होती।
त्यामुळे अनर्थ टळला होता आणि या सगळ्या घटनेमुळे मम्मी पापांच्या भेटीचा योग तरी जुळून आला होता. पण आता मात्र सागरला चिंता वाटत होती ती सनमची. सनमवर मी प्रेम केलं होतं. प्रेम ह्या शब्दापासून ती अलिप्त असताना सुद्धा मी तिच्यावर जबरदस्ती केल्याप्रमाणे तिला माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं होतं आणि तिनेही माझ्यावर विश्वास ठेवून मला प्रतिसादही दिला होता. पण ह्या तनुजामुळे मी एवढा स्वार्थी कसा बनलो? माझं मन का चंचल झालं? मी मागच्या सगळ्या घटना विसरलो तरी कशा? हा माझ्या नशिबाचा भाग म्हणायचा की माझा मूर्खपणा? खरं तर माझा मूर्खपणाच म्हणायला हवा. आय एम सेल्फिश. आय एम व्हेरी सेल्फिश. आईबाबांच्या मनावर दबाव नको, त्यांचं मन दुखवायला नको म्हणून मी सनमपासून दूर झालो. पण सनमच्या मनाचं काय? तिच्या भावनांचं काय? तिच्या मनाला होणाऱ्या वेदनांचं काय? आयुष्यात किती मोठी घोड चूक केली मी हे आज लक्षात यायला लागले माझ्या. आईबाबांचं काय? ते आज ना उद्या समजून घेतील, पण आयुष्यभर संसार मला करायचा होता तिच्यासोबत. खरंच तीही किती अपसेट असेल आता. मी खूप मोठा गुन्हेगार आहे सनमचा. मी तिच्या भावना दुखावलेत. ती काय विचार करत असेल आता माझ्याबद्दल? मुलं प्रेम करतात आणि त्याचा फक्त टाइमपास म्हणून उपयोग करतात. हा मुलांवर पडणारा डाग मला पुसून टाकायला हवा. सनम आता कोणत्या संकटात असेल देव जाणे. मला सनमला भेटायला हवं. मला याच क्षणी निघायला हवं असा विचार करून सागर तिथून लगेच निघाला. सागरने बाहेर जाण्यासाठी दरवाजाजवळ जाऊन दरवाजा उघडला आणि नुकतीच त्याच्याकडे आलेली तनुजा त्याला दरवाजाबाहेर उभी दिसली. तिला बघून एकाएकी सागरच्या रागाचा पारा चढला. सागर रागाच्या भारात मागे सरकला आणि पाठ मोरा होऊन म्हणाला, तू का आलीस इथे? तनुजा आत आली आणि हात जोडून रडत त्याला म्हणाली, दादा प्लीज मला माफ कर. दादा प्लीज. आय एम सॉरी. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. दादा प्लीज सॉरी. आता सागर रागात होताच, पण घडलेली चूक अनपेक्षितपणे घडली होती म्हणून सागर तिला ओके म्हणाला आणि विषय सोडून दिला. सागर दादाने माफ केल्यानंतर तनुजा थोडीशी सुखावली, पण अजूनही तिला त्याला काहीतरी सांगायचं होतं. तिने त्याच्याविषयी आणखीन एक केलेली मोठी चूक तिला त्याला सांगायची होती. त्याच सिच्युएशनमध्ये खूप प्रयत्न केला तिने, पण ते सांगण्याचं धाडस काही तिला होईना. आता माफ करून सुद्धा ती तिथून जाईना म्हणून सागर तिला म्हणाला, मी केले ना माफ तुला, आता जा ना. आता तनुजा थोडी घुटवाळली. तोंडातून शब्द फुटेना, तरीही तिने त्याला सांगण्याचं धाडस केलं, कारण सनमच्या भल्यासाठी हे आत्ताच त्याला सांगणं गरजेचं होतं. म्हणून ती म्हणाली, दादा मी आणखीन एक मोठी चूक केली. तुझ्या आणि सनमच्या घरी आलेले सनमचे विवस्त्र अवस्थेतील फोटो तुमचं प्रेम तोडण्यासाठी मीच पाठवले होते, मीच बनवले होते ते. आता हे ऐकून सागरची तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. लगेच सागर एकाएकी एवढा चिडला की त्याला आता तनुजाचा खूनच करावा असं वाटत होतं. पण आता ती त्याची सख्खी बहीण होती म्हणून तो रागावर कंट्रोल करत राहिला. दादाचं चिडणं साहजिकच होतं, पण त्याच्याकडे अजून एकदा ह्या गोष्टीची माफी मागावी म्हणून ती म्हणाली, मला माहीत आहे दादा, या चुकीसाठी मला परमेश्वरही माफ करणार नाही, पण तुझ्या तोंडून मला आणखीन एकदा ऐकायचंय. प्लीज दादा, करशील ना रे मला माफ? प्लीज दादा. आता त्याच्या डोक्यात तनुजासाठी खूप राग भरला होता म्हणून तो रागाने तिला म्हणाला, आता बस झालं तनुजा, मला काही एक ऐकायचं नाही आहे तुझं, आणि आता तुझं तोंडही बघायची इच्छा नाही आहे माझी. तू जा इथून. मग तनुजा रडत म्हणाली, ठीक आहे दादा, तुला माझं तोंड पाहायचं नसेल तर नको पाहूस, पण ह्या बहिणीला मोठ्या मनाने एकदा माफ कर. आता सागर तिला माफ करेल की अजूनच तिच्यावर चिडेल? पुढे काय घडणार आहे बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.